आज आपण अक्कलकोट दर्शन घेण्यासाठी किती खर्च लागतो आणि तिथलं सगळ्या मंदिरांचे तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर कल्याणवरून 9:30 वाजताची नगरकुल एक्सप्रेसने मी अक्कलकोटला रवाना झाले. त्याचं तिकीट होतं 350 रुपये. पहाटे 4:15 वाजता सोलापूर स्टेशनला आम्ही पोहोचलो. बाहेर आल्यानंतर अक्कलकोटसाठी बस मिळतात. अगदी 10-10 मिनिटाच्या अंतरावर बस असतात, नाहीतर टॅक्सी असते. बसचं तिकीट 72 रुपये आणि टॅक्सी 100 रुपये घेते. बसचा प्रवास साधारण 45 मिनिटांचा असतो. बसने उतरल्यानंतर तिथे आपण एकतर चालत जाऊ शकतो, 10 ते 15 मिनटं लागतात, नाहीतर मग आपल्याला रिक्षा असतात. रिक्षा 20 रुपये पर सीट घेतात. त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला सेपरेट रूम घ्यायची असेल तर 750 ते 1000 रुपये असा दर आहे. आणि जर आपल्याला फक्त फ्रेश होऊन निघायचं असेल, आंघोळ करून निघायचं असेल तर आंघोळीसाठी ते 20 रुपये चार्ज करतात. त्यानंतर आम्ही रूम बुक केली. तिथे फ्रेश होऊन आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. मठात आम्हाला गर्दी मिळाली नाही, कारण तिथे चौकशी केली तर त्यांनी सांगितले की सकाळी 6 वाजता काकड आरती होते आणि त्यावेळेस खूप गर्दी असते. तसेच गुरुवार आणि पौर्णिमेच्या दिवशी खूप गर्दी असते. आम्हाला गर्दी मिळाली नाही, त्यामुळे आमचं छान दर्शन झालं. पण आम्ही बुधवारी दर्शन घेतलं म्हणून आम्हाला गर्दी मिळाली नाही. स्वामींच्या मठात दर्शन घेताना पहिले वटवृक्ष दर्शन घेतले, ज्या वटवृक्षाखाली स्वामी बसायचे, आणि नंतर स्वामींचे दर्शन घेतले. तिथे आम्ही मंदिराच्या परिसरातील बाकी देवांचे दर्शन घेतले, थोडेफार फोटो काढले आणि पुढील दर्शनासाठी निघालो. या वटवृक्षाजवळ कलावा बांधण्याची प्रथा आहे. कलावा बांधताना आपली इच्छा सांगायची आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर येऊन बांधलेला कलावा सोडायचा. नंतर आम्ही स्वामींच्या समाधी मठात गेलो. तिथे दर्शन घेऊन बाळप्पा मठ, एकमुखी दत्त मंदिर, मधला मारुती यांचे दर्शन घेऊन आम्ही पुढे 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले. आता स्वामीच्या समाधी मठामध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला असे सफेद रंगाने चौकोन केलेले दिसतात. असं म्हणतात की त्या चौकोनात आपण पाय टाकायचा नाही, कारण स्वामीने त्या चौकोनात स्वामींचे पदस्पर्श झाले होते आणि त्यामुळे त्या चौकोनात आपण पाय टाकायचा नाही. अशा प्रकारे तिथली जी मंडळी आहे ती आम्हाला सांगत होती. त्यानंतर हे सगळे दर्शन घेतल्यानंतर आम्ही 12 ज्योतिर्लिंग मंदिरमध्ये जायला निघालो. असं म्हणतात की इथे एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडते. हे मंदिर स्वामी समर्थांनी च्या संबंधित आहे. असे मानले जाते की येथे स्वामी समर्थांचा वास होता आणि त्यांनी येथील क्षेत्रातील दुष्काळ दूर केला होता. अक्कलकोटला भेट देताना स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर आणि अन्नक्षेत्रासोबतच या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते. स्वामींच्या पादुकांचे दर्शन तसेच मठाचे दर्शन घेऊन मनाला शांती मिळाली. त्यानंतर आम्ही इतर आजूबाजूचे देवस्थानं होती त्यांचे दर्शन घेतले. इथे गणपती, त्यानंतर राम मंदिर, असे प्रत्येक देवांची वेगवेगळी मंदिरे आहेत आणि छोटी छोटी मंदिरे आहेत. विठोबा रखुमाई, तसेच आणखी तिथे कोणी गुरु होऊन गेलेले ते सर्व तिथे छोटी छोटी मंदिरे आहेत. हे गणपती, मारुती, त्यानंतर शंकराची पिंडी, अशा प्रकारे सर्व देवांची तिथे मंदिर आहेत आणि आम्ही त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर गुरु मंदिर बाळप्पा मठ याचं दर्शन घेऊन अक्कलकोटचं एकमुखी दत्त मंदिर याचं दर्शन घेतलं. त्यानंतर अक्कलकोटमध्ये इथे मधला मारुती म्हणून प्रसिद्ध आहे, तिथलं दर्शन घेऊन आम्ही पुढे 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायला गेलो. हे ज्योतिर्लिंग जागृत आहेत असं आम्हाला तिथे सांगितलं, कारण स्वामींनी यांची इथे स्थापना केली होती ज्योतिर्लिंगाची.
आणि इथे आपण मागितलेलं जे काही असतं ते आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं इथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं. एकाच ठिकाणी आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं. त्यानंतर आम्ही तिथून गाणगापूरला ज्या टॅक्सी असतात त्या टॅक्सीने गेलो. त्या टॅक्सीने सांगितलं की 300 रुपये पर पर्सन, म्हणजे 300 रुपये एका माणसाचे जाऊन येऊन आम्ही घेणार, तुम्हाला घेऊन जाणार आणि आणून सोडणार. त्यानंतर इथे गाणगापूरला आल्यानंतर आणि अमरजा नद्यांच्या संगमावर आम्ही आलो. तिथे पूजा वगैरे करून आम्ही नंतर गाणगापूर येथे जिथे नरसिंह सरस्वतींनी निर्गुण पादिका स्थापन केल्या आहेत तिथे गेलो. गाणगापूर हे कलबुर्गी कर्नाटक आणि भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेले भगवान दत्तात्रयांचे अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जिथे नरसिंह सरस्वतींनी निर्गुण पादिका स्थापन केल्या आहेत. हे श्री गुरुचरित्राशी संबंधित प्रमुख जागृत देवस्थान असून येथे नित्य पालखी सोहळा आणि संगम स्नान विशेष मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी यांनी 12 वर्षे वास्तव्य केले आणि भक्तांना निर्गुण पादुकांचा प्रसाद दिला. जाण्या-येण्याचा मला एकूण खर्च 1700 रुपये झाला गाणगापूरपर्यंत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे येणारे नवनवीन आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. थँक्यू.